कोण आहे? कोण आहे? काय काय पाणी का उडवलंस? मला वाटलं तुला आवडेल, रोमॅन्टिक म्हणून. हा असा रोमॅन्स करतात तुमच्यात? अरे घाबरलो ना मी. जीव घेशील का त्याचा एकच दिवस? असं कोणीतरी शांतपणे झोपलं त्याला असं पाणी टाकून दचकवायचं उठवायचं? काय काय चाललंय? सॉरी, तू चिडलास. अरे नाही ग, हे बघ मला फक्त काय असं झोपेतनं उठवलेलं आवडत नाही, आणि असं तर बिलकुलच नाही. ठीक आहे, मी नाही उठवणार परत तुला. अगदी काही काम असलं ना तरी तुला उठवणार नाहीये मी. नाही नाही अगं, तू चुकीचा अर्थ घेतेस माझ्या बोलण्याचा. नाही नाही, राहू दे राहू दे. तू जसा ओरडलास ना, मला कळलंय मला. मला नाही बोलायचं आता तुझ्याशी. तुला मी आता कसं समजवू मी तुला आता? निशी अगं सॉरी. अगं मी अचानक जागा झालो. अगं आय एम सॉरी. मी चिडचिड केली, चूक माझी आहे. आय एम सॉरी. युवराज, आई ते जाऊ, उघड जा. हा बघते, थांब. उघड पटकन. युवराज, दार उघड. आई, गुड मॉर्निंग. बघा, आज मी सगळं आवरून रेडी आहे. रेडी आहेस? केस तर ओले आहेत सगळे. आणि काय रे युवराज? हा आई बोल ना. अरे निशिता नवीन आहे या घरामध्ये, पण या घरातले नियम तुला माहित आहेत ना. हा मग तू तरी उठायचंच लवकर. आटप लवकर आता. हा नाही नाही, हे काय उठलो आता. आता आवरायलाच घेत होतो मी. उठलोय. ह्या दागिन्यांची किंमत माहित आहे तुला? हा म्हणजे ते अंदाज आहे मला. मग हे दागिने असे उघड्यावर टाकायचे नसतात, हे माहित नाही तुला? हो आई, त्याचं काय झालं, काल रात्री मी दागिने काढून ठेवले सकाळी घालण्यासाठी, आणि तेव्हापासून रूम बंदच होती. कोणी आलंच नव्हतं ना. मग ते आणि मग तुम्ही उठून बाहेर आला असतात. मग ते ठीक आहे, आता तुला अजून सवय नाहीये ना हे सगळं सांभाळायची. होईल हळूहळू सवय, काही हरकत नाही. पण तोपर्यंत हे दागिने मी माझ्या लॉकर मध्ये ठेवते. हा, आणि तुला हवे असतील तर माझ्याकडनं मागून घे आणि परत मलाच आणून दे. हा. आई अगं हे दागिने निशीसाठी आहेत की नाही? मग ते राहू दे ना तिच्याकडेच. तिच्याकडून झाली यावेळी चूक, पण पुन्हा निशी, हा? या पुढे जर हे असं दिसलं ना कुठेही तर मग. हा नाही नाही. हा आता घे. नको. कसं आहे युवराज, अशा महाग गोष्टींच्या बाबतीत रिस्क घ्यायची नसते. अरे निशिताला हे सगळं सांभाळता येतंय की नाही हे मला कळू तर दे. मग देईन ना मी तिला हे सगळं, काहीच हरकत नाही. आई, अहो असं काय करता? मी सगळं सांभाळायला शिकेन. विश्वास ठेवा माझ्यावर. अगं विश्वास ठेवा असं सांगून चालत नाही, तो विश्वास कमवावा लागतो. हा बरं चल, आज तुला सगळ्यांसाठी स्वयंपाक करायचा आहे. हा, मी? हो जमेल ना? हो जमेल, पण काय आहे ना, एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायची मला सवय नाहीये ना. अगं मागच्या वेळेला आली होतीस तेव्हा तर सगळ्यांसाठी स्वयंपाक केला होतास. मग आता नाही जमणार? जमेल ना? हो नाही, करेल ती करेल. बरं चल, ये बाहेर तयारीला लाग. हा, आणि तू सुद्धा आटप लवकर. हो. हा.
हा कोणाचा नंबर आहे? हॅलो सरप्राईज. गुलाब. निशी एवढ्या सकाळी? हॅलो. हा निशी, कशी आहेस तू? काय झालं एवढ्या सकाळी सकाळी फोन? सगळं ठीक आहे ना तिकडे? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय तारिणी. काय झालं? त्या युवराजनी परत? युवराज? तारिणी अगं आता तरी विषय सोड. लग्न झालंय आमचं. आता मी जे काय सांगते ना ते नीट ऐक, ओके? हा बोल बोल. काय झालंय? आज सकाळी माझ्यावर बॉम्ब पडलाय. कसला बॉम्ब? युवीच्या आईने मला सांगितलं की आज सगळ्यांचं जेवण मी करायचंय एकटीने. मला तर काहीच येत नाही. मला आता फक्त टेन्शन येत आहे की मी एवढ्या सगळ्या लोकांचा स्वयंपाक कसा करू. हा प्रॉब्लेम आहे? हा मग तुला काय वाटतं याहून जास्त मोठे प्रॉब्लेम्स यावेत माझ्या आयुष्यात? नाही तसं नाही म्हणायचंय मला, पण मला काहीच कळत नाहीये मी काय करू आता. मी ऑर्डर करू का? हा मी ऑर्डर करते. नाही नको, त्यापेक्षा तू येतेस का इथे? तू इथे ये, इथे स्वयंपाक कर आणि मग निघून जा ना. मी बोलते सगळ्यांशी, मी सांगते त्यांना. निशी तुला माहितीये ना मी तिकडे नाही येऊ शकत. मग मी काय करू? मला काहीच कळत नाहीये. मी ना बेशुद्ध पडायचं नाटक करते. येस. तू पहिले शांत हो बरं. एवढं टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये. मला एक सांग, तू तिकडे कोणाला सांगितलंयस का तुझ्या प्रेग्नन्सी बद्दल? नाही असं कसं सांगणार ना. काय विचार करतील ते लोक माझ्याबद्दल? आणि आत्ता कुठे आमचा संसार सुरू झालाय, मग आम्हाला आत्ताच प्रॉब्लेम्स नकोय. अगं असं काय करतेस तू? ह्या अवस्थेत एवढं काम करणं बरोबर नाहीये. म्हणून मी तुला म्हणते की तू तिथे कोणाला तरी सांग तुझ्या या. तारिणी ऐक ना, ऑलरेडी मी स्ट्रेस मध्ये. तू हे लेक्चर देऊन माझा स्ट्रेस अजून वाढवतेस. त्यापेक्षा मला सांग ना, मी स्वयंपाक कसा करू, काय करू? हो ठीक आहे मी सांगते, ऐक. गुलाब हे बघ ऐक, ती माणसं कोण होती, त्यांनी मला का वाचवलं, मग मला खरंच काही माहित नाही. अरे आजपर्यंत माझ्या हातून एकही माणूस नाही निसटला, पण तू निसटलास. गुलाब मला माहिती आहे, पण माझ्यावर विश्वास ठेव. मी त्या माणसांना बोलवलं नव्हतं. ती कोण माणसं होती मला खरंच माहित नाही. आणि तुझे पैसे मी देणार आहे, डोंट वरी. एवढ्या दिवसात नाही जमलं तुला, आता कुठून देणार आहेस रे तू पैसे? का लॉटरी वगैरे लागणार आहे का तुला? यापुढे जर हे असं दिसलं ना कुठेही तर मग नाही हा आता घे. नको. लॉटरी ती पण लागेलच, पण तुझे पैसे तुला मिळतील.